मधून आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। हा पुतळा किमान 100 वर्ष कुठल्याही वातावरणात टिकेल असं मुख्यमंत्र्यांनी अनावरण सोहळ्यानंतर सांगितलंय। बघूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आलं। राजकोट किल्ल्यावरील हा भव्य पुतळा पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अनेक पिढ्यांना शौर्याची प्रेरणा देईल असं मत नेत्यांनी व्यक्त केलं। जर वादळ आली तरी सुद्धा त्या इंटेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे। IITचे अभियंते आणि JJ महाविद्यालयातील शिल्पकार पुतळा घडवताना सोबत होते। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची काही ठळक वैशिष्ट्ये आता आपण बघूया। हा भव्य पुतळा 83 फुटांचा असून महाराजांच्या हातातील तलवारीची लांबी ही तब्बल 15 फूट इतकी आहे। कास्य धातूपासून पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे। वादळी वाऱ्यांचा कोणताही धोका या पुतळ्याला होणार नाही। तर 31 कोटींपेक्षा अधिक निधीचा खर्च या पुतळ्यासाठी आलाय। राम सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे। मालवण किल्ल्यावर सरकारने पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमागदार पुतळा उभारलाय। हा पुतळा लवकरात लवकर होईल आणि तो दिमागदार असेल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं होतं। त्या आश्वासनाची आता पूर्तता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।